नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते की आप्पा कमल दोघंही बोलत असतात. आप्पा म्हणतात, विनयची आठवण तर रोज येते ग, एक दिवस पण त्याला मी विसरू शकत नाही. पण आज वेगळीच हुरहुर लागलीये. आपल्या विनयला त्यांनी संपवलं होतं, त्या गावच्या लोकांनी संपवलं होतं. मी हे कधीच विसरणार नाही. आणि हे असलं पुन्हा होऊ नये त्यासाठी 2 कुटुंबातील आणि 2 गावातील दुश्मनी मी कधीच सोडू देणार नाही. कमल म्हणते, अहो पण असं किती दिवस? आप्पा म्हणतात, जोपर्यंत या माझ्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत मी हे चालूच ठेवणार. कमल म्हणते, पण अहो विनय तर माझा भाऊ होता ना. अहो मला त्याची किती आठवण येत असेल, तुम्हाला कळतंय ना. मग हे सगळं करून काय होणार आहे? कशाला वैर घ्यायचं? शांत व्हा तुम्ही, हे असलं काही करू नका. आप्पा म्हणतात, नाही हा, विनय तुझ्यासाठी जेवढा महत्वाचा होता तेवढा माझ्यासाठीही महत्वाचा होता. माझ्या विनयचा जीव घेतला ना त्या लोकांनी, मी त्या साखर गावच्या लोकांना मी कधीच सोडणार नाही. कमल म्हणते, पण अहो देव न करो, पण पुन्हा 2 गावातील 2 व्यक्तींनी प्रेम केलं तर एकमेकांवर, मग काय करणार? तर इकडे साहेबराव म्हणत असतात, रक्ताचे पाठ वाहतील. सगळ्यांना कळायला हवं या 2 गावांची किती दुश्मनी आहे ते. जर कोणी कोणाच्या प्रेमात पडलं, ही चूक केली तर काय होतं आणि काय नाही हे त्यांनी आधीच पाहिलंय. हे सगळं किती महागात पडू शकतं याचा सगळ्यांना अंदाज आहे, म्हणून कोणी ही चूक करणारच नाही. जाऊ द्या सावित्री, जास्त विचार करू नका तुम्ही झोपा. उद्या देवीची ओटी भरायची, महत्वाचा दिवस आहे, सगळं ठीक होईल उद्या. तर इकडे आप्पा म्हणतात, उद्या देवीची ओटी भरायची ना, मी देवाकडे प्रार्थना करेल, सगळं चांगलं होईल. तर इकडे राजा हॉलमध्ये असतो, त्याचा हात भाजलेला त्याला फुंकर घालत असतो. आणि तेवढ्यात तिथे सानिका येते. सानिका विचारते, काय शहनशाह, झोप येत नाहीये का तुला? राजा म्हणतो, झोप येईल हो, पण काय ना, मी आज खूप उत्सुक आहे. मला बघायचंय आजच्या दिवशी मी जे काही केले त्याच्यामुळे किती मार्क पडतील ते. त्याच विचाराने माझी झोप उडाली. मग आजचा रिझल्ट काय आहे? सानिका म्हणते, आजचा रिझल्ट ना, आजची परीक्षा होती ती कमिटमेंट, सेल्फ कंट्रोल आणि टॉलरन्सवरती, आणि या सगळ्याचे मिळून तुला एकूण 7.5 मार्क पडले. राजा म्हणतो, आई शपथ, 7.5 मार्क, क्या बात है, किती भारी. सानिका म्हणते, काय रे, एवढा का खुश झालायस तू? राजा म्हणतो, 7.5 मार्क दिले तुम्ही, बाप रे, एवढे मार्क का? तर तुमच्या भावाचा मार खाल्ला, एवढा चटका सोसला, एवढं सगळं सहन केलं आणि त्याचे दिले 7.5 मार्क. क्या बात आहे, मस्त, एक नंबर. सानिका म्हणते, अरे राजा, जरा विचार कर, कालच्या परीक्षेमध्ये तुला 7 मार्क दिले होते आणि आज तुला अर्धा मार्क वाढवून दिलाय. राजा म्हणतो, हो ना, तुमच्या भावाचा मार खाऊन चटका घेऊन अर्धा मार्क वाढला, नशीब आहे माझं. आताचं अजून दुखतंय, तुम्हाला कळतंय? सानिका म्हणते, त्यासाठीच मी तुझ्यासाठी हळदीचं दूध आणलंय. माझी मम्मी म्हणते हळदीचं दूध पिले की सगळं बरं होतं. राजा मनात विचार करतो. तो म्हणतो, हळदीचं दूध? मी तर शपथ घेतली आहे, साहेबरावांच्या घरातलं मीठ सुद्धा खाणार नाही. सानिका म्हणते, अरे बघतोस काय, पिऊन घे ना. राजा म्हणतो, नाही, मला नाही प्यायचे, मला दूध नाही आवडत. सानिका म्हणते, आवडत नाही? आवडत नसलं तरी औषध म्हणून घ्यावं लागेल. त्या दिवशी तू मला कसं काढा पाजला होता, म्हणून तू हे प्यायचंच आहे. राजा म्हणतो, नाही हा, मी दूध कधीच पित नाही, मला नाही प्यायचे. सानिका त्याला बळजबरीने दूध पाजत असते. ती त्याचं नाक बांध दाबते आणि दूध पाजत असते. राजा म्हणतो, तुम्ही मला एवढं सगळं दूध वगैरे देता, मी त्या दिवशी काढा दिला होता कारण मी तुमचा ट्रेनर आहे, पण तुम्ही मला हे सगळं का देताय? आपलं नातं आहे तरी काय? सानिका त्याला सोडून देते. सानिका रागाने निघून जात असते. राजा म्हणतो, तसं नाही हो, तसं म्हणायचं नव्हतं, सॉरी, मला माहितीये तुम्ही कोण आहात ते. सानिका त्याच्या हातात दूध देते आणि राजा दूध घेऊन टाकतो. ते दोघं एकमेकाकडे स्माईल करून बघत असतात. तर दुसऱ्या दिवशी सानिका लवकर तयार होते आणि ती बँडेज बघत असते. तिला राजाची आठवण येते. ती म्हणते, राजा किती चांगला आहे ना, म्हणजे प्रत्येक परीक्षेत पास होतोय तो, मी जे सांगेल ते करतो. त्या दिवशी पायात दगड टोचत होते तरी पण पळत होता. जयने एवढं मारलं तरी सगळं सहन केलं, हाताला चटका तेही सहन केलं. तो का करेल असं सगळं? काय करतोय? मी लकी आहे का माझ्या आयुष्यात राजा आलाय म्हणून? सानिका खूप विचार करते. तर इकडे साहेबराव बाहेर आलेले असतात. ते त्यांच्या बायकोला सावित्रीला मोठमोठ्याने आवाज देतात आणि दोघेही ओटी भरायला निघत असतात. तेवढ्यात तिथे सानिका येते. सानिका म्हणते, मला पण मंदिरात यायचंय, येऊ का? साहेबराव म्हणतात, चल. साहेबराव राजाला आवाज देतात. राजा तिथे येतो आणि म्हणतो, सॉरी सर, पण सानिका मॅडम तुमच्यासोबत अजिबात येऊ शकत नाही, मी परवानगी देत नाही त्यांना. सानिका म्हणते, का, कशासाठी, काय झालंय? राजा म्हणतो, हे बघा, त्यांची प्रॅक्टिस चुकेल म्हणून. काल एकतर प्रॅक्टिस चुकलीये, आज चुकता कामा नये. सानिका म्हणते, 1-2 दिवसांनी काही फरक पडत नाही. राजा म्हणतो, नाही म्हणजे नाही, शिस्त म्हणजे शिस्त.
साहेबराव म्हणतात, बरोबर आहे, राजाचं काही चुकत नाही. सानिका मनात विचार करते. ती म्हणते, पण याचं बोलणं पडते, असं का होतंय? साहेबराव म्हणतात, हे बघ राजा, तुझं अगदी बरोबर आहे, शिस्त म्हणजे शिस्त. पण अरे, आज मंदिराचं वर्धापन दिन आहे आणि आजच्या दिवशी ओटी भरायची असते. सानिकाला घेऊन जातो मी, तू पण सोबत चल. आल्यानंतर तिकडून तसंच प्रॅक्टिसला जा ना, चालेल ना? राजा ठीक आहे म्हणतो आणि ते सगळेजण निघून जातात. जय खूप चिडलेला असतो. पंकजा तिथेच उभं राहून जयचे कान भरत असते. पंकजा म्हणते, बघितलंच ना रे, अरे तुझ्यापेक्षा तर राजाला जास्त किंमत आहे या घरात, तुला अजिबात नाही. बघ ना, सानिकाचा शब्द पडू देत नाही ते, आणि तुला तर किंमत सुद्धा नाहीये. जाऊ दे, जा बाबा आंघोळीला. जय खूप चिडतो. तिकडे थोड्या वेळाने राजा, साहेबराव हे सगळेजण मंदिरामध्ये पोहोचतात. राजाचे आई वडील म्हणजे सरकारचे आई वडील आप्पा, कमल मंदिरामध्ये पोहोचलेले असतात. ते फुलं घेत असतात. कुणाचं लक्षच नसतं. ते फुलं घेतात आणि मंदिरात जातात. तर साहेबराव फुलं वगैरे घेऊन मंदिरात येतो. साहेबराव, आप्पा यांची पूजा कोण करणार, आधी ओटी कोण भरणार यावरून भांडणं चालू असतात. तर राजा, सानिका दोघेही आतमध्ये येत असतात. ते दोघं मंदिराच्या पायऱ्या चढत असतात आणि तेवढ्याच समोरून एक बाई येताना दिसते. त्या बाईला चक्कर येत असते. ती म्हातारी बाई पडणार असते. ते दोघेही धावत जातात आणि त्या म्हातारी बाईला सावरतात. ती बाई म्हणते, तुमच्या दोघांचा संसार सुखाचा हो. ती त्या दोघांना आशीर्वाद देते आणि तिथून निघून जाते. सानिका, सरकार दोघंही आतमध्ये येतात. सानिका आतमध्ये येते. ती बघते तर साहेबरावांचं कोणासोबत तरी भांडण चालू आहे. ते आप्पा असतात. राजा समोर बघतो आणि खूप घाबरतो. तो म्हणतो, आप्पा इथे? तो मंदिरात काही येत नाही, तिथेच थांबलेला असतो. तर साहेबराव, आप्पा यांची खूप भांडणं चालू असतात. साहेबराव म्हणतात, माझी वसू गेली ना, ती तुमच्यामुळे गेलीये. आप्पा म्हणतात, मी काही केलेलं नाहीये, हे तुम्ही केलेलं सगळं, आम्ही काहीही केलेलं नाहीये. माझ्या विनयला पण तुम्हीच मारले. माझ्या काळजाचा तुकडा होता तो. तुम्ही पाप केले, चूक केलीये. साहेबराव म्हणतो, मी चूक केली नाहीये, मी कधीच चुकत नाही. कसं असतं ना, आमच्या गावातल्या मुलीसोबत प्रेम केलं होतं ना त्याने, त्याची शिक्षा काय असते ना सगळ्यांना कळलंच पाहिजे. त्या दोघांमध्ये खूप भांडणं होत असतात. राजा हे सगळं बघतो. तो मनात विचार करतो. तो म्हणतो, देवा, काहीच करू शकत नाही मी. माझ्या स्वतःचे आई वडील समोर आहेत, मी त्यांना भेटू शकत नाही. माझ्या वडिलांचा एवढा मोठा अपमान होतोय, मी काहीच बोलू शकत नाही. आप्पा म्हणतात ना, ते अगदी खरंय. मी बिनकामाचा मुलगा आहे, माझं काही होऊ शकत नाही. राजा उदास उभा असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.